प्रश्न पहिला. कोणत्या श्रेणीच्या विद्युतरोधी साहित्याच्या विविध प्रकारचे साहित्य असते आणि ते 120 अंश तापमानावर स्वीकारले जाते? क्लास ई, श्रेणी ई, श्रेणी वाय, श्रेणी एच, श्रेणी सी. प्रश्नाचं करेक्ट उत्तर आहे श्रेणी ई. पर्याय क्रमांक 1. प्रश्न दुसरा. क्वाड्रेचर प्लस रेटिंग रोटर फील्ड मुख्य प्लस रेटिंग फील्ड बरोबर अभिक्रिया करतो डॅश डॅश आणि निर्माण करते. एक मॅग्नेटिक फील्ड, इंडक्शन मोटर टॉर्क, वर्तुळाकार क्षेत्र सर्क्युलर फील्ड, परिणामी क्षेत्र. अचूक उत्तर आहे परिणामी क्षेत्र, रिझल्टंट फील्ड. प्रश्न क्रमांक 3. लो मेल्टिंग पॉइंट असल्यामुळे उच्च वारंवारता केबलसाठी काय वापरले जाऊ शकते? 1. वर्निश्ड केम्ब्रिक, 2. पॉलिव्हिनाइल क्लोराईड, 3. पॉलिथिन, 4. वल्कनाइड रबर. अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. पॉलिथिन. प्रश्न क्रमांक 4. 1/8 अश्वशक्तीच्या HP स्प्लिट फेज मोटरसाठी समायिक मूल्य मायक्रोफॅरेड काय असते? 1 100, 2 80, 3 135, 4 175. अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 80. प्रश्न क्रमांक 5. सर्व वैद्यकीय उपकरणांसाठी ट्रान्सफॉर्मरचे कोणते उपयोजन अनिवार्य आहे? 1. विद्युत आयसोलेशन, 2. सरोद संतुलन इम्पिडन्स मॅचिंग, 3. उपकरण विस्तार इंड्युसमेंट एक्सटेन्शन, 4. लिंक बिटवीन AC टू DC सिस्टीम, AC आणि DC यंत्रणे दरम्यानची लिंक. अचूक उत्तर आहे इलेक्ट्रिकल आयसोलेशन, विद्युत आयसोलेशन. प्रश्न क्रमांक 6. कोणत्या प्रक्रियेत पाणी मातीच्या पृष्ठभागातील स्तरात प्रवेश करते आणि भूजनाच्या दिशेने खाली मार्गक्रमण करते? बाष्पोर्जन, अंतरोधन, अंतःसरण, पृष्ठवाह. अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 अंतःसरण, इन्फिल्ट्रेशन. प्रश्न क्रमांक 7. ट्रान्समिशन लाईनमधील डॅश डॅश याची व्याख्या नो लोड ते फुल लोड करून ग्रहण दिशेला व्होल्टेजमधील बदलाचे गुणोत्तर अशी केली जाते व त्यात प्रेक्षण बाजूकडील व्होल्टेज आणि वारंवारता स्थिर ते पूर्ण लो व्होल्टेज असे असते. 1. रेग्युलेशन, 2. इफिशियन्सी, 3. परफॉर्मन्स, 4. पॉवर. अचूक उत्तर आहे रेग्युलेशन, पर्याय क्रमांक 1. प्रश्न क्रमांक 8.
असा गुणधर्म ज्याला त्याच्या महत्तम शेष चुंबकीय इंडक्शनद्वारा मोजले जाते त्याला डॅश डॅश असे म्हणतात. 1. इंटरपोल. 2. सॅच्युरेशन कर्व. 3. शंट जनरेटर. 4. रिटेंटिव्हिटी. अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. धारणशीलता रिटेंटिव्हिटी. प्रश्न क्रमांक 9. एक डॅश डॅश खुली वाहिनी किंवा एक बोगदा असतो जो वीज घराच्या स्थानावर अवलंबून असतो. 1. स्पिलवे गळती. 2. ट्रॅश रँक कचरा जाळी. 3. सर्ज टँक उस्सोल टाकी. 4. टेलरेस अवजलवाह. अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. अवजलवाह टेलरेस. प्रश्न क्रमांक 10. उत्पादनातून अवशिष्ट उष्मा जमा करण्याच्या प्रक्रियेला डॅश डॅश असे म्हणतात. 1. कोजनरेशन. 2. टॅपिक चक्र. 3. बॉटमिक चक्र. 4. संयुक्त उष्मा आणि शक्ती. संयुक्त हीट व पॉवर. अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. कोजनरेशन सहनिर्माण. प्रश्न क्रमांक 11. लहान इंडक्शन मोटर आणि लहान वेष्टित इंडक्शन मोटर्समध्ये कोणत्या प्रकारचे वाइंडिंग वापरले जाते? 1. लॅप अँड वेव्ह वाइंडिंग. 2. AC सिंक्रोनाइज डायनो आर्मेचर वाइंडिंग. 3. हाफ अँड होल कोल वाइंडिंग. 4. जीवायुक्त किंवा आशिक पिच वाइंडिंग. अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. हाफ अँड होल कोल वाइंडिंग. अर्ध आणि संपूर्ण कोल कॉइल वाइंडिंग. प्रश्न क्रमांक 12. डॅश डॅश मध्ये लोड व्होल्टेज वैशिष्ट्ये असतात ज्यामध्ये लोड नसताना आणि पूर्ण लोड असताना व्होल्टेज समान असते. 1. फ्लॅट कंपाऊंड जनरेटर. 2. अंडर कंपाऊंड जनरेटर. 3. ओव्हर कंपाऊंड जनरेटर. 4. वेल्डिंग जनरेटर. प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. फ्लॅट कंपाऊंड जनरेटर समसंयुक्त जनित. प्रश्न क्रमांक 13. रोटरची संकालिक सिंक्रोनस गती आणि वास्तविक प्रत्यक्ष गती यांच्या दरम्यानच्या फरकाला डॅश डॅश असे म्हणतात. स्लिप, रोटर रिॲक्टन्स, रिंग, वाउंड रोटर. अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. स्लिप असे म्हणतात. प्रश्न क्रमांक 14. चलित्र यंत्रणेच्या वजनात घट करून कोणत्या प्रकारच्या त्रुटी कमी केल्या जाऊ शकतात? 1. फ्रिक्वेन्सी एरर वारंवारता त्रुटी. 2. हिस्टोरिसिस एरर. 3. तापमान त्रुटी. 4. घर्षण त्रुटी. अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. फ्रिक्शन एरर घर्षण त्रुटी. प्रश्न क्रमांक 15. कोणत्या पद्धतीस इंडक्शन मोटरची जोडणी क्रमबद्धता कॉन्कटेशन्स असे देखील म्हणतात? 1. पोल चेंजिंग. 2. रोटर सर्किटमध्ये स्लिप वारंवारता EMF
अंतःक्षेपित इंजेक्ट करणे. 3 कॅस्केड नियंत्रण. 4 क्रेमेयर यंत्रणा. अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 कॅस्केड कंट्रोल, अर्थातच कॅस्केड नियंत्रण. प्रश्न क्रमांक 16. डीसी यंत्राच्या कोणत्या भागात खालील कार्ये असतात? आर्मेचर वाहकापासून विजेच्या संग्रहणाला सुकर बनविणे. मोटरच्या संदर्भात एक दिशीय टॉर्क निर्माण करणे. 1 ब्रशेस. 2 बेरिंग. 3 कम्युटेटर. 4 शाफ्ट. अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 कम्युटेटर, विद्युत प्रवाह. प्रश्न क्रमांक 17. इंडक्शन मशीन आणि सिंक्रोनस मशीनमध्ये प्रामुख्याने कोणत्या प्रकारचे वाइंडिंग वापरले जाते? 1 ओपन टाईप वाइंडिंग. 2 लॅप वाइंडिंग. 3 आर्मेचर वाइंडिंग. 4 डबल लेवल वाइंडिंग. अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 ओपन टाईप वाइंडिंग, खुल्या प्रकारचे वाइंडिंग. प्रश्न क्रमांक 18. कोणती गोष्ट दंडगोलिकीय आकाराची असते आणि अक्षावर शाफ्ट बसवलेले असते? 1 पोल्स. 2 जू योक. 3 फील्ड वाइंडिंग. 4 नन ऑफ धिस. अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 योक, जू योक. प्रश्न क्रमांक 19. मोटरच्या कार्यात एका वीज प्रवाहास कायम विरोध करणाऱ्या ईएमएफला डॅश डॅश असे म्हणतात. 1 काउंटर. 2 टॉर्क. शाफ्ट टॉर्क फ्लक्स. अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 काउंटर, विरोध. प्रश्न क्रमांक 20. डीसी मोटरमध्ये डीसी पुरवठा सुरू करण्याचा दांडा डॅश डॅश स्थितीत नेहून सुरू करतात. 1 बंद. 2 चालू. 3 न्यूट्रल. 4 रिझर्व. अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 बंद स्थितीत. प्रश्न क्रमांक 21. बेसिक स्टंप मायक्रो कंट्रोलर्स BS1 IC मॉड्युलरच्या प्रोसेसची गती काय असते? 20 मेगाहर्ट्ज. 8 मेगाहर्ट्ज. 4 मेगाहर्ट्ज. 50 मेगाहर्ट्ज. अचूक उत्तर आहे 4 मेगाहर्ट्ज. पर्याय क्रमांक 3. शैक्षणिक क्षेत्रात कोणत्या प्रकारचे रोबोट्स वापरले जातात? 1 आर्टिफिशियल इंटेलिजन्स. 2 जनरल. 3 इंडस्ट्रियल. 4 हॉबी रोबोट. अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 हॉबी रोबोट. प्रश्न क्रमांक 23. द्विमान संख्या बायनरी नंबर प्रणाली व्यवस्थेसाठी हे नाव देखील आहे. 1 आधार 2 पद्धती. 2 आधार 4 पद्धती. 3 आधार पद्धती. 4 आधार 8 पद्धती. अचूक उत्तर आहे आधार 2 पद्धती. पर्याय क्रमांक
1. प्रश्न क्रमांक 21 मध्ये पर्याय क्रमांक 3 हे अचूक उत्तर आहे. आपल्याला वाटेल 3.4 असं नाही आहे, ते 4 मेगाहर्ट्ज. प्रश्न क्रमांक 24. वाहकता सिग्माचे मापन केल्यास गतिशीलता म्यूची खाली गोष्टीचा उपयोग करून गणित करता येते. हॉल गुणांक, हॉल वीज प्रवाह, हॉल परिणाम, हॉल विद्युतदाब. अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, हॉल परिणाम. प्रश्न क्रमांक 25. रिव्हर्स रिकव्हरी टाईमचे एकक काय आहे? न्यूटन सेकंद, PF, MSW, मायक्रो अँपिअर. अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, NS, न्यूटन सेकंद. प्रश्न क्रमांक 26. न्यूनतम ऊर्जेच्या स्थितीत डॅश डॅश असे म्हणतात. एक्साइटेड उत्तेजित, नॉर्मल, प्रारणी महत्वाची. अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, सामान्य, नॉर्मल. प्रश्न क्रमांक 27. कोणती गोष्ट विजेचा एक निकृष्ट वाहक आहे? ॲल्युमिनियम, 2 सिल्वर, 3 कॉपर, 4 डायमंड. अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, डायमंड, हिरा. प्रश्न क्रमांक 28. वीज प्रवाहांना होणाऱ्या प्रतिरोधाला खालीलपैकी काय म्हणून ओळखले जाते? 1 रेजिस्टन्स रोध, 2 कंडक्टन्स प्रवहन, 3 इंडक्टन्स प्रवर्तकला, 4 इलेक्ट्रोस्टॅटिक फील्ड विद्युत स्थितिक क्षेत्र. अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 रेजिस्टन्स रोध. प्रश्न क्रमांक 29. रेझिस्टरच्या सांकेतिक रंग संकेतानुसार जर अंकाचे मूल्य 8 असेल तर त्या पट्ट्याचा रंग कोणता असेल? 1 ब्लॅक, 2 ब्राऊन, 3 व्हाईट, 4 ग्रे. अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 ग्रे ऑब्लिक राखाडी. प्रश्न क्रमांक 30. जर विद्युत दाब किंवा विद्युत प्रवाह वेळेबरोबर बदलत असेल पण त्याची पॉलॅरिटी ध्रुवता एकसारखीच असेल तर त्याला म्हणतात? 1 दिशिक स्रोत, 2 धनबीज, 3 ऋणसोल, 4 AC विद्युतदासित. अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 युनिडायरेक्शनल सोर्स ऑब्लिक एकदिशी स्रोत. आपल्याला या प्रश्नांपैकी किती प्रश्नाचे अचूक उत्तर आले कमेंटमध्ये नक्की कळवा. धन्यवाद.